आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वाती ट्रॅव्हल. आज आलो होतो आम्ही मोठा देवीच्या दर्शनाला. मोठा देवी तर छान असं एवढं मोठं मंदिर आहे ताईंना मोठ्या देवीचं. तुम्ही एकदम नक्की या, म्हणजे एवढं छान प्रसन्न वाटतं ना. हे माझ्या माहेरी ना, म्हणजे जवळ 2 किलोमीटरच्या अंतरावरच आहे मोठा देवी. आम्ही नेहमी पायी वगैरे यायचो. तर एवढं छान मंदिर आहे ना, खूप सुंदर मंदिर, एवढं रेखीव काम वगैरे. आता हे नवीन काम म्हणजे झालेलं आहे, तरी पण 10 वर्ष झालं असेल मला वाटते. आमच्या समोरच झालेलं आहे हे काम. छान असं सर्वांना म्हटलं देवीचं दर्शन घडावं. थोडासा व्हिडिओ काढला, पण म्हटलं व्हिडिओ काढायला परमिशन नसणार आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं लांबूनच घेतलं, तर जास्त नाही घेतला. छान असं तुम्हाला थोडंसं काय ना म्हटलं दर्शन द्यावं आता आपल्या सर्वांना, यूट्यूब फॅमिलीला. तर भाऊ वगैरे चालले, म्हणजे माझा मोठा भाऊ आणि माझा आत्याचा मुलगा हे, म्हणजे आम्ही आलो होतो सगळेजण. आणि यश वेदिका आम्ही असे 4-5 जण आलो होतो. तर छान इतकं सुंदर काम आहे ना. आम्ही म्हणजे दर नवरात्रात रोज यायचं होतं. आणि मी ह्या देवीच्या शाळेमध्ये मी शिकलेली आहे. तर म्हणजे एवढं म्हणजे जुन्या आठवणी खरंच फ्रेश झाल्या. आम्ही हे मंदिर वगैरे सगळं धुवायलासाठी यायचो, धुण्यासाठी, नवरात्राची साफसफाई करायला. म्हणजे आमचं भाग्य आहे की आम्हाला हे मंदिर साफ करायला म्हणजे भेटलं. म्हणजे प्रत्येकाच्या नशिबात हे असं म्हणजे नसतंच. तर मला असं म्हणजे एकदा पडले पण होते, तर मला एवढी मोठी अजून खूण आहे माझी. कारण इथं जत्रेमध्ये हे असतं, म्हणजे हंगाम असतो ना, तिथे मी पडले होते ते गवत उपटताना मंदिरातले. आणि आमच्या शाळेचे मुलं दरवर्षी म्हणजे साफसफाईसाठी घेऊन यायचे इकडं. खूप मोठं देवस्थान आहे. नवरात्रामध्ये एवढं भारी वाटतं ना. मोठा देवी म्हणजे मोठा देवी आहे ही जगदंबा. त्या रेणुका माता इतकं म्हणजे पाणी तसं छोटे असे हे बसवलं होतं. पाणी मुलं असे मस्त उभं राहिले होते, पाणी येत होतं असे झिरकळ्या, बारीक फवारा असतो ना तसा येत होता. ऊन पण भरपूर होतं ना, तर पूर्ण त्यांनी ग्रीन मॅट वगैरे असं खाली पण टाकलं होतं. थोडेफार पाय एवढं मोठं मंदिर आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये. थोडंसं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. आणि म्हणजे जेव्हा मेन म्हणजे ना, जेव्हा नवरात्रामध्ये एवढं सुंदर डेकोरेशन असतं ना, आता मी काही पण असू द्या, देवाला थोडासा नवस केला ना, ते पूर्ण होणार म्हणजे होणार. आपली काही पण असू द्या इच्छा मनातली, ती पण पूर्ण होणार. आणि हा आजूबाजूचा परिसर पण मी तुम्हाला थोडासा दाखवते. आता पहिली वरती गाडी जात नव्हती, पण आता वरती गाडी जाते आहे. कारण उतरताना मी हा व्हिडिओ काढला, चढताना नव्हता काढला, कारण मला गाडी म्हटलं ना एवढा त्रास होतो. पण मी जबरदस्ती काढला तुमच्यासाठी. मग इथून एंट्री, मेन एंट्री ना इथून येते. दोन्हीकून पण जाता येतं, पण ज्याला चढायची जास्त इच्छा असेल ना, तर ते पायऱ्या भरपूर आहेत अशा, म्हणजे मापात येतं, एवढ्या पण नाही. पहिल्या मंदिराला भरपूर अशा पायऱ्या होत्या. इथं आम्ही अशी पहिला डोंगर पण भरपूर होता, आता कमी डोंगर केला, कारण JCBने वगैरे खांदलं आहे. तर थोडासा म्हणजे बराचसा कमी झाला आहे डोंगर, कारण प्रत्येकाला म्हणजे चालायला त्याला त्रास होतो ना. त्याचा आजचा व्हिडिओ छोटासाच मी शूट केलेला आहे, कारण आतमध्ये नव्हता केला. कारण म्हटलं पोरांना पण, म्हणजे माझ्या भावांना, त्यांना पण पुण्याला जायचं होतं पुढं, आणि त्याचं ऑफिसमधून काम होतं, त्याची मीटिंग असल्यामुळे मला काही जास्त शूट करायला नाही टाईम हे घेतलं. मग चल म्हणले जबर पोरं, तर म्हटलं चला पटापटा. मग व्हिडिओ घ्यायचा म्हटलं तर थोडंसं थांबून वगैरे आपण व्हिडिओ घेत असतो. तर छान असं म्हणजे देवीचं आमचं दर्शन झालं, मन मोकळं. गर्दी नव्हती, काही नव्हतं. म्हणजे गावाला आलं तर माहेरी वर्षातून एकदाच मी जाते माहेरी, आणि तेव्हा नक्कीच माझं देवीचं दर्शन घडतं, म्हणजे घडतंच. आणि गेल्या वर्षी पण म्हणजे गेले होते, तेव्हा आजोबाचं दुखत होतं ना, तेव्हा गेले तर सगळे इथं असे भरपूर असे दुकानं वगैरे राहत येतं. आता हे सगळंच परिसर आहे ना, ते कीर्तनं वगैरे होत असते तर नवरात्रामध्ये खूप सुंदर. म्हणजे जुन्या, म्हणजे आम्ही यायचो कीर्तनाला, त्याला पहिल्या जत्रेला यायचो माझ्या पप्पासोबत, आम्ही जत्रा करून जायचो. एवढं म्हणजे भारी वाटायचं ना तेव्हा ते बघायला करायला. आणि म्हणजे तेव्हा आता लहानपणी, आता काय, आता माझ्याच मुलांना कधी जत्राच का, मला तर असा प्रश्न पडला कळती का नाही त्यांना ही जत्रा म्हणजे काय असतं नेमकी. तर एवढं भारी वाटत होतं ना, म्हणजे खूप म्हणजे दर्शन भेटलं नाही, मन प्रसन्न झालं. म्हणजे काय असो का नसो, तर आज म्हणजे व्हिडिओ थोडासा 4-5 मिनटाचाच असेल, आपलं 4.25 मिनटाचा. ठीक आहे म्हटलं, जरा थोडासा शूट करण्याचा प्रयत्न केला मी. त्यात दादा आणि त्यांच्या 4 व्हीलरमध्येच आलो होतो आम्ही. आणि म्हणले मग मला पण नगरला पण जायचं होतं, मग मला त्याने सोडलंच जाता नगरला, कारण मी गावाला जायच्या वेळेसच मी थोडंसं हे केलं. तर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.